तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमची समृद्धी आणि स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी घेऊन आले आहे एक खास दिवस, जिथे तुम्ही पाहणार आहात माझा सगळा दिवस मज्जा मेहनत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायची विसरू नका. तर चला सुरू करूयात आपला ब्लॉग. आज खूप दिवसातून पाऊस उघडला आहे. निसर्ग बघा ना, किती हिरवगार आणि सुंदर वाटतोय. तर आपण एक रूम बाहेर बांधत आहोत. तिचं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. जेवढं झालंय ते तेवढं मी तुम्हाला दाखवते. तर ह्या घराचं काम सध्या थांबवलं गेलं आहे पावसामुळे. तर जेवढं काम झालेलं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवते. चला तर आज जाऊयात. तर पहिल्यांदा इथं रोपं ठेवली आहेत टॅमॅटोची, आणि ह्या घराला आम्ही 3 खिडक्या काढलेल्या आहेत. इग्नोर करा, पावसामुळे बाहेर कपडे नाही तर इथे टाकले आहेत. आणि ही खिडकी माझी सर्वात फेवरेट खिडकी आहे, कारण ह्याच्यातून बाहेरचा निसर्ग किती छान वाटतोय ना. हाय गाईज, मी समृद्धीची मम्मी. हे जे रोप दाखवते ती टॅमॅटोचं, ते 5,000चं पूर्ण रोप आहे. पण पावसामुळे ते लावताच येत नाहीये. सरी काढून पडलीये. सरीकडे दाखव किती ते सरी गवत आलंय की आता त्याला पर्याय मी परत चंपी. गाईस, तर मी आंब्याची पोळी करणार आहे आणि आय डोंट नो ती कशी तयार होईल, पण ट्राय करतेय आणि तुमच्यासोबत त्याची छोटीशी रेसिपी पण शेअर करते. चंपे जा जा, चंपे जा 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 जा. हे मी घेते गव्हाचं पीठ, थोडासा मैदा, तेल, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, आणि ह्याला आता घट्ट मळून घ्यायचं. थोडी साखर टाकायची. आता ह्याला ग्राइंड करून घ्यायचं. ओके, चला. तूप, आता रवा लालसर होस तोपर्यंत भाजून घ्यायचा. वेलची पूड, दूध, बघा किती फुगली आहे पोळी.
तुम्ही शिराही करू शकता, खूप छान लागतोय. काढतो सुटे. गाईस, तर पोळी खूप छान झाली आहे. बंद करते. तुम्ही पण घरी करून बघा, खूप छान लागतीये. नक्कीच करा, तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये आणि तोपर्यंत हसत राहा, पुढे चला आणि नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. बाय बाय, टेक केअर.